पहा, आज आपण प्रज्ञाशोध सामान्य ज्ञान सराव पेपर दुसरा इयत्ता चौथी मराठी व गणित याच्यावर सोल्युशन घेत आहोत। तर आपण हे सोल्युशन पाहत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, ती म्हणजे आपली जी प्रश्नपत्रिका चालू आहे ती प्रश्नपत्रिका समोर ठेवायची। कारण आपण हे मोबाईलवर बनवत असताना आपल्याला त्याचं थोडंसं अक्षर वगैरे काही ओळखायला म्हणजे अडचण येते। त्यामुळे जर प्रश्नपत्रिका समोर असेल तर आपल्याला ते स्पष्ट दिसतं आणि बोललेलं ते क्रिया आपल्याला समजते। तर चला आपण प्रश्नपत्रिका सोडवायला सुरुवात करू। तर मराठीचा पहिला प्रश्न आहे, परिच्छेद दिला आहे आणि त्याच्यावर प्रश्न आहे, ध्वजारोहण कोणत्या दिवशी केले जात नाही? पहा, स्वातंत्र्य दिन, प्रजासत्ताक दिन आणि महाराष्ट्र दिन या तिन्ही दिवशी ध्वजारोहण केलं जातं। जो बालदिन असतो त्या दिवशी ध्वजारोहण केलं जात नाही, म्हणजे पर्याय क्रमांक। आणि प्रश्न बारकाईने वाचायचा। जर काळजीपूर्वक प्रश्न सुरुवातीलाच वाचला तर वेळेची तुमच्या बचत होते आणि अवघड प्रश्नाला तुम्हाला जास्तीचा वेळ देता येतो, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 उत्तर आहे। दुसरा प्रश्न, भारतातील विविध प्रदेश, पर्वत, नद्या यांचे वर्णन कशामध्ये आहे? पहा, रोज आपण परिपाठाच्या वेळेस काय राष्ट्रगीत म्हणतो, तर त्या राष्ट्रगीतामध्ये पहा सगळं पंजाब सिंधू आहे की नाही, म्हणजे सगळ्या त्या ठिकाणी विविध प्रदेशाचं, पर्वताचं आणि नद्यांचं वर्णन आपल्याला त्या राष्ट्रगीतामध्ये पाहायला मिळतं, म्हणून पर्याय क्रमांक 3। त्यानंतर कविता दिली आहे आणि विचारले, ज्वारीचे कणीस कोठे येते? तर पहा या ठिकाणी त्याचं उत्तर आहे की पर्याय क्रमांक 4, ताटाच्या शेंड्यावर आपल्याला ज्वारीचं कणीस त्या ठिकाणी येतं, पर्याय क्रमांक 4। पहा, पहिल्याच ओळीला म्हणजे चौथ्या ओळीला दिले, पहा, पांढरे दाणे भरले कणीस येते ताटाच्या शेंड्यावर, म्हणजे अक्षरशः आहे तशा ओळी त्या ठिकाणी कवितेमध्ये दिलेल्या आहेत। चौथा प्रश्न आहे, ज्वारीची भाकरी दिवसातून एकदा खावी, कारण ती खाल्ल्याने जेवणात बदल होतो, ती पौष्टिक व पिष्टमय असते, ती कोवळ्या दाण्यांची असते, ती पचनास कठीण असते। आता पहा, तिसरा आणि चौथा पर्याय तर नाहीच आहे, मग राहिला काय, ती खाल्ल्याने जेवणात बदल होतो, त्यानंतर पुढे दिले ती पौष्टिक व पिष्टमय असते। बघा शेवटी पहा, पौष्टिक पिष्टमय थंड गुणांची असते, शेवटच्या कवितेच्या ओळीला त्याचं उत्तर आहे, पौष्टिक पिष्टमय थंड गुणांची असते, म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 हे उत्तर बरोबर आहे। पुढे तुम्हाला एक संवाद दिलाय आणि त्या संवादावरून 2 प्रश्न विचारलेत। प्रश्न 5वा, अहो सुशिक्षित अडाणी हे वाक्य कोण म्हणाले? तर पहा, परिच्छेद वाचल्यानंतर आपल्याला कळतं की हे वाक्य मोहन पाटील म्हणाले, म्हणजे पर्याय क्रमांक 1। दुसरा प्रश्न आहे, वरील संवाद घडला ती वेळ कोणती? पहा, पहिल्याच ओळीला दिले की आता सकाळचे 8 वाजले तरी पुण्याच्या बस स्टँडवरच, म्हणजे ही वेळ कोणती आहे तर सकाळची आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे। त्यानंतर सुसंगत वाक्याचा परिच्छेद। पहा, मी नेहमी प्रश्नपत्रिका सोडवताना सांगत असते की हे 3 प्रश्न आहेत ना ते पूर्ण वाचायचे, त्याचे मार्क जाऊ द्यायचे नाही, आणि ते एकावर एक अवलंबून असतात। तर पहा, 7वा प्रश्न आहे, हा टिंबटिंब हा भारताचा राष्ट्रीय पक्षी आहे। पुढे 8वा दिला, त्याचे टिंबटिंब हे स्त्रीलिंगी रूप आहे, त्याच्या ओरडण्याला टिंबटिंब म्हणतात। आता पहा, पहिल्याच्या ह्याच्यात कोणता राष्ट्रीय पक्षी आहे तर मोर, हे आपल्या सर्वांना माहिती आहे, पर्याय क्रमांक 3। त्यानंतर त्याचे लांडोर हे स्त्रीलिंगी रूप आहे, पर्याय क्रमांक 2। त्याच्या ओरडण्याला ध्वनिदर्शक शब्द पहा केकावली म्हणतात। ध्वनिदर्शक शब्द आपले पाठ करून ठेवायचे। पुढे 10वा प्रश्न आहे, खेळात हारजीत महत्त्वाची नाही, खेळणं महत्त्वाचं आहे, या वाक्यात किती क्रियापदे आली आहेत? तर क्रियापद म्हणजे काय, वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या शब्दाला, मग याचं खेळात हारजीत महत्त्वाची नाही, नाही हे क्रियापद आहे आणि याच्यामध्ये खेळणं महत्त्वाचं आहे, आहे हे क्रियापद, म्हणजे 2 क्रियापद या ठिकाणी
आलेले आहेत. पर्याय क्रमांक 1. पुढील वाक्य भविष्यकाळी होण्यासाठी योग्य पर्याय शोधा. भविष्यकाळ म्हणजे घडणारी घटना. बाबा पेपर वाचणार. वाचतात म्हणलं की चालू क्रिया वर्तमान. वाचला म्हणजे भूतकाळ आणि वाचणार आहेत म्हणल्यानंतर भविष्यकाळ म्हणजे ती घटना घडणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3. खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता? पहा, शुद्ध शब्द आणि अशुद्ध शब्द. बऱ्याच वेळेस आपल्याला शुद्ध शब्द विचारला जातो, पण या ठिकाणी अशुद्ध शब्द या ठिकाणी विचारलेला आहे. तर पहा, अशुद्ध शब्द जो आहे तो आहे पर्याय क्रमांक 4, अंधकार. पुढे नकटीच्या लग्नाला सहज आपण म्हणतो 1700 विघ्न म्हणी पाठ करायच्यात. पर्याय क्रमांक 4. पुढे खालील पर्यायातून अनेक वचनी शब्द असणारा पर्याय शोधा. पहा, अनेक वचनी म्हणजे त्या निवडणुका, त्या सह्या, त्याने पहिलं काय दिले, त्या सभा. म्हणजे या ठिकाणी ती सभा त्या सभा सारखंच आहे, म्हणून या ठिकाणी त्या सभा म्हणजे पर्याय क्रमांक 1. 15वा, डोळा या शब्दापासून तयार होणारा योग्य वाक्प्रचार पर्याय यातून शोधा. तर या ठिकाणी डोळा मोठा होणे, डोळा लाल होणे, डोळा लागणे आणि डोळा बसणे. तर आपण नाही का डोळा लागणे म्हणजेच पर्याय क्रमांक 3. पुढे खालील पर्याय 16वा प्रश्न, कासार या शब्दाचा समानार्थी शब्द पर्यायातून निवडा. पहा, त्याचा पर्याय समानार्थी शब्द आहेत तलाव. पाठ करायचे ते विरुद्धार्थी समानार्थी शब्द, म्हणी, समूहदर्शक शब्द. आता पाठांतरावर इथून पुढे आता 1 महिना तुमची परीक्षा राहिली. उद्या महिन्याला तुमची परीक्षा. पहा, 1च महिना राहिली, त्यामुळे पाठांतर आता वाढवा. 17वा प्रश्न, खालील पर्यायातून दुहेरी अवतरण चिन्ह असणारा पर्याय शोधा. पहा, दुहेरी अवतरण, दुहेरी म्हणजे लगेच कळते आपल्याला, वर 2 असतात म्हणजे त्या ठिकाणी पहा पर्याय क्रमांक 4 मध्ये दिलेला आहे. त्यानंतर सज्जन. 18वा प्रश्न, सज्जन या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द पर्यायातून शोधा. सज्जन दुर्जन. पुढे सारे ससे उड्या मारू लागले या वाक्यातील विधेयक भाग कोणता? म्हणजे आपण जे सुरुवातीचं जे पाहिलं होतं याच्या आधी उद्देश आणि विधेयक, तर सुरुवातीचं जे असतं ते वाक्यातलं काय असतं, उद्देश, आणि शेवटचं जे असतं ते विधेयक असतं, म्हणून उड्या मारू लागले हे काय आहे, विधेयक आहे. पर्याय क्रमांक 1. पनीर, दही, लोणी, दूध, ताक या शब्दांचा वर्णमालेनुसार क्रम लावल्या 4थ्या क्रमांकावर येणारा शब्द कोणता? तर पहा, याचा क्रम लावला तर ताक, त्यानंतर दही, नंतर येईल दूध, नंतर पनीर आणि नंतर येईल शेवटी लोणी. तर त्यांनी विचारले की 4थ्या क्रमांकावर, मग 4थ्या क्रमांकावर पनीर हा शब्द येतोय. पर्याय क्रमांक 3. वर्णमालेनुसार आपण याच्यावर छान व्हिडिओ बनवला आहे, त्याच्यामध्ये सगळं व्यवस्थित स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर वाघाच्या पिल्लाला 21वा प्रश्न काय म्हणतात? तर काय म्हणतात, बच्चा. त्यानंतर 22वा प्रश्न, सचिन रमेश तेंडुलकर या सन्माननीय व्यक्तीस भारतरत्न पुरस्कार कोणत्या वर्षी मिळाला? पहा, आता शेवटी तुमच्या ज्यावेळेस गणित सुरू होतं त्याच्या जे सामान्य ज्ञानाचे प्रश्न आहे ते वाचा. आता त्याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो, एक प्रश्न असतोच कंपल्सरी. तर पर्याय क्रमांक 4 येईल. सन 2013 साली भेटला होता. 23वा प्रश्न, खालील बातमीचे शीर्षक कोणत्या विषयाशी संबंधित आहे? तर बातमी काय आहे, 10वीच्या परीक्षेत संतोष चौगुले राज्यात प्रथम. म्हणजे शिक्षणासंबंधी. पहा, ते काय आरोग्य नाही, क्रीडा नाही, राजकीय नाही, तर शिक्षणासंबंधी वाक्य आहे, म्हणून खाली दिलेल्या शब्दापैकी समूहदर्शक नसलेला शब्द. पहा, पुंजका, भारा, रास आणि ओळ. तर या ठिकाणी म्हणजे केशांचा पुचका पुंजका, गवताचा भारा,
आणि धान्याची रास. तसं त्यांनी सांगितलं की समूहदर्शक नसलेला शब्द. मग ओळ म्हणजे पर्याय क्रमांक 4. पुढे खालीलपैकी मराठी भाषेत वापरला जाणारा इंग्रजी शब्द कोणता नाही? मराठी भाषेत वापरला जाणारा पण इंग्रजी शब्द नाही. तर या ठिकाणी आपण पेपर, बॉल, सिनेमा हे शब्द काय आहेत? आपण मराठीत वापरतो की नाही? मग कोणता इंग्रजी या ठिकाणी कोणता शब्द नाही? इंग्रजी शब्द कोणता नाही आहे? तर मेज. काय? मेज. पर्याय क्रमांक 4. आता गणिताचा 26वा प्रश्न. गुणाकार दिलाय. तर सर्वांना आता मूलभूत क्रिया येतात, त्याच्यामुळे त्याला वेळ न घालवता जे अवघड प्रश्न आहेत त्याच्यावर आपल्याला जास्त भर द्यायचा आहे. मग याचा जो क्रिया केल्यानंतर किती येतो गुणाकार? तर 1378. पर्याय क्रमांक 4. पुढे सोबतच्या आकृतीत जास्तीत जास्त किती कोन तयार होतील? आता त्रिकोण काढणे, चौकोन काढणे, कोन काढणे या क्रियावर आपण स्वतंत्र व्हिडिओ बनवलेत, बरोबर? मग त्याच्यावर स्पष्टीकरण दिलं तर आपला व्हिडिओ जास्त लांबतो. म्हणून आपण या ठिकाणी ते ज्याला कळले नाहीत त्यांनी ते व्हिडिओ पाहायचे आणि ते प्रश्न सोडवायचे, कारण ते आपण 15-20 मिनिटाचे बनवलेले आहेत. मग एका प्रश्नाला जर आपण ते सांगत बसलो तो आपला जास्त व्हिडिओ लांबतो. म्हणून आपण या ठिकाणी किती कोण आहेत? तर 16 कोण आहेत या ठिकाणी. पर्याय क्रमांक 1. पुढे 28वा प्रश्न. कार्तिकने 8.6 सेमी लांबीचा रेषाखंड काढण्याऐवजी 6.8 सेमी लांबीचा रेषाखंड काढला तर रेषाखंडाची लांबी कितीने कमी झाली? तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय? कार्तिकने काढलाय त्याच्यातून ते वजा करायचे. मग वजा केल्यावर आपल्याला किती उत्तर येतंय? 1.8. म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हे उत्तर येते. 8 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? बरं का, या ठिकाणी लक्ष ठेवायचंय. 1 किलोग्रॅम म्हणजे किती? 1000 ग्रॅम, बरोबर की नाही? पण इथं काय विचारले? 8 ग्रॅम म्हणजे किती किलोग्रॅम? आता आपण किलो, हेक्टो, डेका त्याच्यावर पण एक छान सांगितलेलं आहे, त्याच्यामुळं ते व्यवस्थित पाहायचंय. या ठिकाणी येते पर्याय क्रमांक 3. पुढे एका मजुराची 1 दिवसाची मजुरी 35 रुपये आहे, तर अशा 368 मजुरांची 1 दिवसाची मजुरी किती? तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचे? 368 गुणिले 35 केले की आपल्याला त्या सगळ्यांची मजुरी मिळून जाईल. किती ती मजुरी? 12,880 रुपये. पर्याय क्रमांक 4. पुढे 8407 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी 4 अंकी मोठ्यात मोठी 4 अंकी विषम संख्या कोणती? अंक दिलेत आपल्याला आणि या ठिकाणी जर तुम्ही मोठ्यात मोठी जर हे करायला गेलात तर 8740 ही तुमची संख्या तयार होईल. परंतु या ठिकाणी तुम्हाला त्यांनी विचारले विषम संख्या, मग आपण शेवटी 4 घेऊ शकत नाही आणि 0 घेऊ शकत नाही, कारण 4 आणि 0 घेतला तर कोणती होती? समसंख्या होती. म्हणून आपल्याला 7 ही संख्या शेवटी घ्यावी लागेल. मग 8407 म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे 32वा प्रश्न. खालीलपैकी कोणती संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात लिहिलेली नाही? आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमध्ये, तर कोणती आहे? पर्याय क्रमांक 2, ती मराठीमध्ये लिहिलेली. हे असे पटकन सोडवायचे सोपे प्रश्न. पुढे 35,468 या 38 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती? आता पहिला जो आहे तो दशक स्थानी आहे आणि नंतरचा शेवटचा जो आहे आणि 10,000 म्हणजे या ठिकाणी काय त्यांच्यातील फरक विचारलाय. मग आपण त्यांची वजाबाकी करायची. कशाची वजाबाकी करणार? तर वजाबाकी कशाची करायची आपल्याला? पहिल्या 3चं येते स्थान 30,000 आणि दुसऱ्या 3चं येते 30. 30,000 मधून 30 गेले, खाली राहिले 29,970 म्हणजे पर्याय क्रमांक 1.
फरक विचारला की वजाबाकी करायची. पुढे पहा 34वा प्रश्न. शेजारील वर्तुळाचा प हा केंद्रबिंदू आहे, तर वर्तुळाचा व्यास खालीलपैकी कोणता? आता व्यास म्हणजे काय? केंद्रबिंदूतून जी रेषा जाते त्याला व्यास म्हणतात. आता बघा याच्यामध्येच जीवा दिलेली आहे इकडं, परंतु त्यांनी व्यास विचारला आहे. व्यास आहे स आणि म. स म या ठिकाणी पर्याय क्रमांक 2. पुढे दिले त्यांनी 35वा प्रश्न. एक चित्र दिले आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, याच्यामध्ये प्रमाण दिले का ते पाहायचे. कारण यात प्रमाण काय दिले की 2 ग्राहक, एक व्यक्ती बरोबर 2 ग्राहक धरायचे. आणि प्रश्न विचारलाय कैरी सरबत पिणारे एकूण ग्राहक किती? आता कैरीचे सरबत किती जण येतं पहा, 7 जण येतं, म्हणजे त्याला 2 म्हणायचं, म्हणजे एकाला 2 म्हणायचं. पण 7 दुने 14 म्हणून पर्याय क्रमांक 4. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काही प्रश्न एवढे सोपे असतात, पण तुमच्या घाई करण्यामुळं तुमचा गोंधळ होतो आणि सोपे प्रश्न चुकतात पहा. आता 36वा प्रश्न घडणीचा प्रश्न आहे आणि विचारले तुम्हाला की सोबतच्या घडणीतून तयार होणाऱ्या खोक्याच्या समोरासमोरील पृष्ठभागांना सारखा रंग दिल्यास ए पृष्ठभागास दिलेला रंग कोणत्या पृष्ठभागाला येईल? आता याच्यावर पण आपण तुम्हाला समोर प्रात्यक्षिक करून दाखवलं होतं. एच्या नंतर एक सोडून द्यायचा आणि त्याच्या पुढचा कोणता आहे? सी, म्हणजे तो त्याच्या समोर येईल, म्हणून एच्या समोर सी. मग त्या ठिकाणी पहा 39वा प्रश्न. 32 अधिक 23 द अधिक 2 शतक अधिक 5 एकक विस्तारित मांडणीने तयार होणारी संख्या खालीलपैकी कोणती? ही संख्या व्यवस्थित मांडून घ्यायची, जे स्थान सांगितले आणि त्या पद्धतीने त्याची बेरीज करायची पहा. तर आपल्याला उत्तर येते त्याचं पर्याय क्रमांक 2. आणि मांडणी व्यवस्थित करायची, उत्तर चुकत नाही. आता या ठिकाणी प्रश्न 40वा आहे की 100 मधून 16ची 6 पट वजा केल्यास किती संख्या उरेल? तर पहा 16ची 6 पट म्हणजे 1696. 16तून 96 वजा करायचे, खाली किती उरले? 4, म्हणून पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 2. पुढे खालीलपैकी कोणता लघुकोन नसेल? पहा लघुकोन म्हणजे 90 अंशापेक्षा कमी असतो. मग 60, 40, 45 नाही, तर कोणता लघुकोन नसेल? तर 90 अंशाचा. कोणता असतो तो? काटकोन असतो, म्हणून पर्याय क्रमांक 3. 42वा प्रश्न. श्रेयसकडे 10,000 रुपये आहेत, त्यातील त्याने 8,750 रुपये आपल्या वडिलांना दिले. त्यानंतर गणेशकडून आणखी 3,500 म्हणजे 3,500 रुपये घेतले, तर आता श्रेयसकडे किती रुपये राहिले? आता त्यांनी श्रेयसकडे 10,000 होते, त्यातले वडिलांना दिले 8,750, म्हणजे त्याच्याकडे किती राहिले? त्या दोघांची वजाबाकी करायची. त्याच्याकडे राहिले 1,250 आणि त्यानंतर गणेशकडून आणखीन त्यांनी 3,500 घेतले, म्हणजे ते 3,500 आणि 1,250 हे बेरीज करायची, म्हणजे उत्तर येईल आपलं 4,750, म्हणजे त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. पुढे पहा 43वा प्रश्न. छायांकित भाग कोणता अपूर्णांक दर्शवतो? आता किती भाग आहेत? पूर्ण 4 आहेत प्रत्येक ठिकाणी, आणि त्यापैकी एक भाग छायांकित केलेला आहे, म्हणून 1/4 प्रत्येकाचं लिहायचंय. छेद सगळ्याचा समान आहे, म्हणून पर्याय येईल 3/4, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे पहा 7, 11, 19, 31, 47 बॉक्स 91 आणि त्या चौकटीत येणारा आकृतिबंध म्हणजे कोणती संख्या येईल? तर त्या ठिकाणी पहा 7 आणि 11 मध्ये कितीचं अंतर आहे? 4चं. 11 आणि 19 मध्ये 8चं. पहा आपण जर खाली 4चा पाडा म्हटलं तर आपल्याला त्या ठिकाणी 47 आणि येणारी संख्या याच्यामध्ये 20चं अंतर राहील, म्हणजेच त्या ठिकाणी 67 ही संख्या येते.
म्हणजे 4चा पाढा थोडक्यात त्या ठिकाणी आपल्याला आकृतिबंधामध्ये आलेला आहे. पर्याय क्रमांक 2. पुढे पहा, रामरावांनी 45वा प्रश्न. रामरावांनी आपल्या शेतात 1/4 भागात गहू पेरला, 2/4 भागात ज्वारी पेरली व उरलेल्या 4 हेक्टर भागात हरभरा पेरला, तर रामरावांनी एकूण शेती किती हेक्टर आहे? आता आपण याचं पाव अर्धा पाऊन शिकलेलो आहोत, बरोबर की नाही, अपूर्णांकाचं. त्याच्यामध्ये 1/4 आणि हे 2/4, त्याचं 1/4 करून घ्यायचं आणि हे 4 गुणिलेमध्ये घ्यायचं, म्हणजे 4 चोक 16, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4 येईल. 16 हेक्टर. पुढे 46वा प्रश्न. सुशील जवळ 100 रुपयांच्या 9 नोटा आहेत. पहा, 2 रुपयांच्या 5 नोटा व 5 रुपयांची 10 नाणी आहे, तर त्याच्या रकमेत त्याला 10 रुपयाच्या किती नोटा येतील? काय करायचं आहे? 10 रुपयाच्या 100 म्हणजे 900 झाले, 2 रुपयाच्या 5 म्हणजे 10 रुपये आणि 5 रुपयाची 10 नाणी म्हणजे 50, म्हणजे 960 रुपये झाले. आणि आपल्याला काय करायचं आहे की तर त्याच्या रकमेत त्याला 10 रुपयाची किती नाणी येतील? म्हणजे 960 भागिले 10 केलं की 96 येते. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1. पुढे स ही एक समसंख्या आहे, तर त्या संख्येनंतरची क्रमशः येणारी तिसरी विषम संख्या कोणती? पहा, स ही एक समसंख्या आहे, मग त्यानंतर कोणती आहे? तर पहा, स आपण 1 धरू. आता स ही एक म्हटल्यानंतर पहा, 1, 3 आणि 5, म्हणजे तिसरी समसंख्या कोणती आली? 5 आली. म्हणून पर्याय क्रमांक काय येईल आपल्याला? 4. पुढे 45/7 या पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा. हा तर अवघडच जायला नाही पाहिजे तुम्हाला प्रश्न. पहा, 7चा पाढा 7नी भाग द्यायचा. 7नी किती भाग जातो? पूर्ण भाग जातो. पहा, 7 सकून 42 आणि 3 उरले, बाकीमध्ये 3 म्हणजे 6.3/7 पर्याय क्रमांक 3. पुढे 49वा प्रश्न. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? पहा, पर्याय क्रमांक 2 पहा, आयताच्या सर्व बाजू समान लांबीच्या असतात. कशाच्या असतात तर समान लांबीच्या? चौरसाच्या. म्हणून हे योग्य विधान, बरोबर विधान नाही. पुढे 50वा प्रश्न. सन 2008 वर्षातील एकूण दिवस खालीलपैकी कोणत्या पर्यायात बरोबर मानले आहेत? पहा, आता 2008 हे काय आहे? लीप वर्ष आहे. मग लीप वर्षामध्ये एक दिवस जास्त असतो, म्हणजे आपले वर्षाचे दिवस असतात 365, लीप वर्षामध्ये असतात 366. म्हणून या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्यांनी विचारले की कोणत्या पर्यायात बरोबर मानले, तर सगळं करून पहा तर आपल्याला पर्याय क्रमांक 2 येईल. कारण 50 गुणिले 7 केलं तर 350 येतात आणि अधिक त्याच्यामध्ये 16 दिवस करायचे पुढचे, तर 366 होतात. कारण ही लीप वर्ष आहे म्हणून 366 दिवस आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर बरोबर आहे. पुढे पहा, 51वा प्रश्न. 12/16 आणि चौकोन दिलेत. पुढे दिले 6/8 3/4. तर या ठिकाणी पहा, खालून जर आपण छेदाचा पाढा म्हटलं, पहा 4 1 4 4 2 8 4 3 12, म्हणजे इथं 12 कुठे छेदात? पर्याय क्रमांक 3 ला. आणि वरती पहा 3 1 3 6 3 3 9 3 4 12. थोडंसं डोकं लावायचं, पहा सोपं असतं ते, म्हणजे पर्याय क्रमांक त्या ठिकाणी 3 हे उत्तर येईल. पुढे 52वा प्रश्न. पदावली पहा, कंस भागू भेव या ट्रिकचा वापर करून सोडवायची, तर याचं उत्तर येते 25. पुढे वजाबाकी दिलेली आहे, त्याचं उत्तर येते 8101 पर्याय क्रमांक 2.
54वा प्रश्न, 300 फुलांपैकी प्रत्येकी 15 फुलांच्या 8 माळा तयार केल्या. उरलेल्या फुलांच्या 15 माळा करण्यासाठी प्रत्येक माळेत किती फुले घ्यावी लागतील? तर या ठिकाणी तुम्हाला अगोदर काय करायचंय? 15 गुणिले 8 किती आले? 120 येतात. आणि फुलं किती आहेत? 300 फुलं आहेत. मग त्या 300 फुलांमधून 120 काय करायचे? वजा करायचे. 180 येतात. 180 भागिले आपल्याला काय सांगितलंय? 15 माळा करण्यासाठी किती फुले लागतील? तर 12 फुले लागतील. म्हणजे या ठिकाणी गुणाकार करायचा आहे, वजाबाकी करायची, नंतर भागाकार. 3 क्रिया एकत्र आल्यात. त्याच्यामुळं अशा गणिताला वेळ लागतो. म्हणून जे सोपे आहे ते फास्ट करायचे. तर पर्याय क्रमांक 3 आहे. पुढे 55वा प्रश्न, 2050 पैसे बरोबर किती रुपये? आता 1 रुपया बरोबर 100 पैसे. तर या ठिकाणी वरचे 50 पैसे वेगळे ठेवा थोड्या वेळ. 2000 धरा. 2000चे किती झाले? 20 रुपये. 2000 पैसे आले ना, मग त्याचे 20 रुपये आणि वरचे 50 पैसे म्हणून 20.5 रुपये म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे 56वा प्रश्न, 55,049 ही संख्या अक्षरात कशी लिहाल? अशा प्रश्नाला वेळ लावू नका. संख्या ज्ञानावर आधारित आहे. पर्याय क्रमांक 1. पुढे 57वा प्रश्न, बेरीज आहे. सर्वांना येते बेरीज. आपण पहिलीपासून शिकत आलो. पर्याय क्रमांक 3. पुढे अपूर्णांक दिले 58 प्रश्नाचा, 21/27 हा अपूर्णांक अक्षरी कसा लिहाल? त्याच्यामुळं वाचूनच अपूर्णांक हे पाठांतर प्रश्न वाचताना वाचत जायचं आहे. म्हणजे सवय लागते. कारण आत्तापर्यंत आपण प्रश्नपत्रिका सोडवल्या, त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी हा प्रश्न आलेला आहे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 59वा प्रश्न, खालील संख्यांचा चढता क्रम लावल्यास दुसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती? छोटी संख्या घ्यायची याला. तर 2 नंबरला येते या ठिकाणी 6070. पहिल्या याला येते 6007 आणि दुसऱ्या क्रमांकाला येते पर्याय क्रमांक 1. पुढे 60वा प्रश्न, एका आयताकृती बागेची रुंदी 4 मीटर आहे. बागेचे क्षेत्रफळ 92 चौसेमी आहे. तर बागेची लांबी किती? आता या ठिकाणी काय करायचं तुम्हाला? थोडासा अंदाज बांधायचा. तर म्हणजे 92 भागिले 4 करा. आपल्याला उत्तर येऊन जाईल 23 मीटर. पर्याय क्रमांक 1. 61वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्यांचा उतरता क्रम योग्य आहे? आता हे सगळ्यांना येते त्यामुळे इथं प्रत्येक टॅली करायचं आहे. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढं, खालील यादीतील 8ने निशेष भाग जाणाऱ्या संख्या किती? तर 4 संख्या 8ने म्हणजे भाग जातोय. त्या कोणत्या आहेत? तर फक्त कोणती नाही ते सांगते, कारण 5 संख्या दिल्यात. तर 53,218 या संख्येला भाग जात नाही. बाकीच्या सगळ्या संख्यांना भाग जातोय. म्हणून पर्याय क्रमांक या ठिकाणी 2 आहे. 63वा प्रश्न, खालीलपैकी कोणती संख्या 2 मूळ संख्यांच्या अवयवाच्या रूपात लिहिता येते? या ठिकाणी तुम्हाला 12 ही जी संख्या आहे ती आपल्याला 2 संख्या मूळ अवयवाच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. म्हणजे हा जो या संख्येचा जे अवयव आपण पाडतो ते कसे पाडतो? 2 बेसख 12 म्हणजे 6 ही मूळ संख्या आहे का? नाही. म्हणून प्रश्न वाचताना व्यवस्थित वाचा. गुणाकाराच्या रूपात मांडता येणार नाही. या सगळ्या संख्या गुणाकाराच्या रूपात मांडता येतात. 7 दुने 14, 2 ही मूळ संख्या आहे, 7 ही मूळ संख्या आहे, 3 5 15, 3 पण आहे, 5 पण आहे, 21, 7 त्रिक 21, 3 पण आहे, 7 पण आहे. पण ही मात्र मूळ गुणाकाराच्या रूपात लिहिता येत नाही. म्हणून या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. कारण हे बेसक 12 2 आहे, परंतु 6 ही मूळ संख्या नाही. पुढे 64वा प्रश्न, 426 भागिले 23 या भागाकाराच्या उदाहरणात बाकी किती उरेल?
तर बाकी किती येते 12, म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे रेशनच्या दुकानात प्रति माणसी 1.5 लिटर रॉकेल मिळते. शामरावच्या कुटुंबात 11 माणसे असल्यास शामरावना एकूण किती रॉकेल मिळेल? म्हणजे प्रत्येकाला किती 1.5. मग त्या ठिकाणी 11 गुणिले 1.5 केलं की 16.5 उत्तर येते. म्हणून या ठिकाणी आपल्याला पर्याय क्रमांक 2 16.5 लिटर. पुढं पहा, खालीलपैकी रेषाखंडापैकी सर्वात मोठा रेषाखंड. खालील माप दिलेत पहा. इफ म्हणजे पर्याय क्रमांक 3. पुढे खाली 67 प्रश्न. खालीलपैकी समद्विभुज त्रिकोण कोणता आहे? समद्विभुज म्हणजे काय रे? ज्याच्या 2 बाजू सारख्या असतात. तर पर्याय क्रमांक 4. या ठिकाणी थोडंसं अंधक दिसतंय काही प्रश्नपत्रिकेमध्ये, असं येतं पहा. तुमच्याकडे असेल ती व्यवस्थित प्रश्नपत्रिका. 68 प्रश्न. सोबतच्या इष्टिकाचितीच्या रेखांकित पृष्ठाच्या समोरील पृष्ठभाग कोणता? रेखांकित केला आहे अ ड ब क. त्याच्या समोरील कोणता आहे? फ र ई स आणि ई, म्हणजे पर्याय क्रमांक 2. पुढे 69 प्रश्न. आकृतिबंध दिलाय आणि योग्य पर्याय निवडा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 आहे. पुढे 70 प्रश्न. 180 मीटर लांब दोरी, तिची दोन्ही टोके जुळून 4 ठिकाणी कापून तिचे समान तुकडे केल्यास प्रत्येक तुकडा किती लांबीचा असेल? पहा, फोल्ड करायचंय आणि डबल केल्यावर 90 येते आणि पहा ते प्रत्येक ठिकाणी जर कट केलं तर 20 मीटरचा तुकडा येतो. किती? 20. म्हणून त्या ठिकाणी पर्याय क्रमांक 3 आहे. आता अपूर्णांकाचंच उदाहरण आहे. चढता क्रम मांडले असता दुसऱ्या क्रमांकावर येणारी संख्या कोणती? तर चढत्या क्रमाला छोटी संख्या घेतो, 1/1/8. दुसऱ्या क्रमांकाला 2/8, म्हणून 2 येईल. किती? 2. पर्याय क्रमांक देखील किती आहे? 2. पुढे 72 प्रश्न. 1 ते 100 दरम्यान एकक स्थानी 5 अंक येणाऱ्या एकूण संख्या किती? तर किती आहेत पहा. एकूण संख्या या ठिकाणी 10 आहेत. तर कोणत्या? 5, 15, 5च्या पटीतल्या 95 पर्यंतच्या किती येतात? 10. म्हणून पर्याय क्रमांक 1. पुढे 73 प्रश्न. एका चौरसाकृती मैदानाभोवती तारेचे 5 पदरी कुंपण करण्यासाठी 10 मीटर तार लागली तर त्या मैदानाची एक बाजू किती? तर या ठिकाणी पहा, चौरसाचं क्षेत्रफळ काढायचे. चौरसाचं क्षेत्रफळ काढल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला काय सांगितले त्यांनी की 5 पदरी कुंपण करायचे. मग त्यामध्ये पहा, चौरसाचं जर आपण एक बाजू घेतली तर किती आपली एक बाजू आपण अंदाजे धरायची की 5 धरली तर 5चा वर्ग किती? 25. आणि मग त्यांनी किती दिले कुंपणासाठी? किती 5 पदरी हे केल्यानंतर 25 गुणिले 4, 25 चौक 100. म्हणून या ठिकाणी एक बाजू किती येईल? 5 मीटर, म्हणजे पर्याय क्रमांक 4. 74 प्रश्न. एका शाळेच्या ग्रंथालयातील 15,260 पुस्तकापैकी मराठी भाषेतील 7,533 पुस्तके आहेत. हिंदीची 2,904 आहेत. उरलेली इंग्रजी भाषेतील आहेत. तर ग्रंथालयात इंग्रजी भाषेचे पुस्तकं किती? काय करायचे? आधी ग्रंथालयातील एकूण पुस्तकं किती आहेत ते बाजूला ठेवायचे. ह्या दोन्हीची काय करायची? बेरीज करायची. मराठीचे आणि हिंदीचे त्यांची बेरीज झाली 10,437. हे पूर्ण पुस्तकं आहेत 15,260. ते 15,260 मधून 10,437 वजा केले की आपल्याला किती पुस्तकं राहतात खाली? 4,823. म्हणजे त्या ठिकाणी आपल्याला किती येतोय पर्याय? 1. शेवटचा प्रश्न आहे. खालीलपैकी किती आकृत्या दिलेल्या रेषेने सममित आहेत? तर किती आहे? 2. पहिली आणि दुसरी ही सममित म्हणजे सारखे भाग होतात, म्हणून पर्याय क्रमांक 2. म्हणजे अशा पद्धतीने सोप्या प्रश्नांना फास्ट घ्यायचं, गडबड करायची नाही, तर सोपे चुकतात फास्टमध्ये, आणि व्यवस्थित पेपर सोडवायचा आहे.